नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला चौथा जो धडा आहे व्यवसाय सेवा, यामधला काही भाग हा तुम्हाला समजलेला नव्हता। त्यामध्ये एक व्यवसाय सेवा आहे ती म्हणजे विमा। विम्याचे 3 प्रकार आहेत, एक म्हणजे जीवन विमा, दुसरा अग्निविमा आणि तिसरा आहे सागरी विमा। यामध्ये जीवन विमा हा तुम्हाला समजलेला नाही, तो मी पुन्हा या ठिकाणी रिपीट करते आहे, सर्वांनी नीट लक्ष द्या। विमा म्हणजे नेमकं काय किंवा जीवन विमा म्हणजे काय? तर जीवन विमा म्हणजे काय असतं की हमीदार हा विमा कंपनीकडे आपल्या जीवनाचा विमा उतरवतो। म्हणजेच असं म्हटलं जातं की जीवन विमा हा विमा हमीदार आणि विमाधारक यांच्यामधला एक करार असतो, जे ते विमा हमीदार हा विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी सर्वात आधी जे होईल त्याची भरपाई तो करून देत असतो। म्हणजे जर विम्याचा कालावधी संपला असेल तरीही विमा कंपनी विमाधारकास ती मुदत देण्यास किंवा ती भरपाई देण्यास बांधील असते, किंवा कालावधी संपण्याच्या आधीच जर त्या विमाधारकाचा मृत्यू होत असेल तर अशा वेळेस त्याने नमूद केलेल्या वारसदाराला ती भरपाई या ठिकाणी दिली जाते। यालाच म्हटलं जातं जीवन विमा। आता आपण बघूया जीवन विम्याचे प्रकार। जीवन विम्याच्या प्रकारातला सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजे संपूर्ण जीवन विमा। यालाच होल लाईफ पॉलिसी असंही म्हटलं जातं। बघा यामध्ये काय आहे, या विम्याअंतर्गत विमाधारकाच्या संपूर्ण जीवनाचा विमा घेतला जातो। म्हणजेच विमाधारकाच्या संपूर्ण जीवनाचा विमा उतरवला जातो। म्हणजेच विमाधारकाचा मृत्यू होईपर्यंत, जेव्हा विमाधारकाचा मृत्यू होणार तर विमाधारकाने नमूद केलेल्या वारसदाराला ती भरपाईची रक्कम या ठिकाणी दिली जाते। विमाधारकाला विमाधारक जिवंत असेपर्यंत विमा कंपनीकडनं किंवा हमीदाराकडनं किंवा त्या संस्थेकडनं भरपाईही मिळत नाही। का मिळत नाही? कारण त्याने संपूर्ण जीवनाचा विमा घेतलेला आहे। संपूर्ण जीवन विमा जीवन संपल्यानंतरच त्याची भरपाई मिळत असते, म्हणून तो हमीदार जिवंत असेपर्यंत त्याला कोणत्याही स्वरूपाची भरपाई ही मिळत नाही। सदर विम्यामध्ये विमा हप्ता हा सामान्यपणे फार कमी असतो। विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याने जो व्यक्ती ठरवलेला आहे, जो निर्देशित केलेला आहे, अशाच कायदेशीर वारसदाराला भरपाईची रक्कम ही दिली जाते। यालाच म्हणतात संपूर्ण जीवन विमा। याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे एंडोमेंट विमा। यालाच एंडोमेंट पॉलिसी असंही म्हटलं जातं। बघा या विम्यामध्ये काय आहे, या विम्याअंतर्गत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो। काही कालावधीकरता एंडोमेंट विमा हा या ठिकाणी घेतला जातो। विमाधारकाला अथवा वारसदाराला विम्याची रक्कम बक्षिशीसह म्हणजेच बोनससह मृत्यू पश्चात वारसदाराला किंवा विशिष्ट कालावधीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला दिली जाते। एंडोमेंट विमा हा असा असतो की हा काही कालावधीसाठी घेतला जातो। यामध्ये त्या कालावधी दरम्यान जर त्याचा मृत्यू होत असेल तर त्याच्या वारसदाराला ती रक्कम दिली जाते, किंवा त्याची मुदत जर संपली असेल, विम्याची मुदत संपल्यानंतर त्या विमाधारकाला ती रक्कम बक्षिशीसह म्हणजे बोनससह ती रक्कम त्या ठिकाणी दिली जाते। मी पुन्हा एकदा सांगते, एंडोमेंट विमा हा काही कालावधीसाठी घेतला जातो। कालावधी संपला तर विमाधारकाला ती रक्कम बोनससह दिली जाते, बक्षिशीसह दिली जाते। कालावधी संपायच्या आधी जर विमाधारकाचा मृत्यू होत असेल तर विमाधारकाने नमूद केलेल्या वारसदाराला ती रक्कम बक्षिशीसह मिळत असते। त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मुदत विमा। यालाच टर्म इन्शुरन्स असंही म्हणतात। बघा, मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो। सर्व विम्यांमध्ये मुदतीच्या विम्यासाठी सर्वात कमी विमा हप्ता असतो। आपण बाकी विम्यांचा जर विचार केला तर बाकी विम्याच्या प्रकारांमध्ये सर्वात कमी विम्याचा हप्ता हा मुदत विमा याचा असतो। संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा हा निश्चित केला जातो आणि संपूर्ण कालावधीसाठी तो बदलत नाही। अकाली जर मृत्यू झाला असेल, विम्याच्या लाभार्थ्यांना विमा कराराच्या अटीप्रमाणे नमूद केलेली रक्कम लाभ म्हणून दिली जाते। टर्म इन्शुरन्स हा असा एक विमा प्रकार आहे की यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी हा विमा घेतला जातो आणि यामध्ये
या सर्व प्रकारच्या विम्यांमध्ये मुदत सर्वात कमी विम्याचा हप्ता या ठिकाणी असतो आणि संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा हा या ठिकाणी निश्चित केला जातो आणि संपूर्ण कालावधीसाठी तो कधीही बदलत नाही. अकाली मृत्यू जर झाला असेल विमाधारकाचा तर विम्याच्या लाभार्थ्यांना विमा कराराच्या अटीप्रमाणे ती रक्कम किंवा ती भरपाई देय म्हणून या ठिकाणी किंवा लाभ म्हणून या ठिकाणी दिली जाते. त्यालाच म्हटलं जातं मुदत विमा. यानंतरचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे वार्षिक विमा. त्यालाच ॲन्युटी पॉलिसी असंही म्हणतात. सदर विम्यामध्ये विमाधारकास ठराविक कालावधी दरम्यान एकरकमी अथवा हप्त्यांमध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. या विमा प्रकारामध्ये जो विम्याचा हप्ता आहे हा विम्याचा हप्ता एकरकमी पद्धतीने भरावा लागतो किंवा हप्त्याने या ठिकाणी विम्याचा हप्ता या ठिकाणी भरावा लागतो. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड ही मिळत असते. हा विमा निवृत्ती योजनेप्रमाणेच आहे. यामध्ये काही ठराविक कालावधीनंतर या विम्या प्रकारांमध्ये विम्याचा हप्ता हा हप्त्यांमध्ये भरावा लागतो. त्याचबरोबर काही कालावधीनंतर याची रक्कम हप्त्याने दिली जाते. म्हणजे काही ठराविक रक्कम या ठिकाणी विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड ही या ठिकाणी केली जाते. म्हणजेच हा विमा प्रकार निवृत्ती योजनेप्रमाणे आहे असं आपल्याला म्हणता येईल. मी पुन्हा एकदा सांगते की या विम्या प्रकारामध्ये विमाधारकास ठराविक कालावधी दरम्यान हप्त्यांमध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. म्हणजे एक हप्त्याने त्यांना विम्याचा हप्ता या ठिकाणी पैसे भरावे लागतात. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड ही मिळत असते. संपूर्ण आयुष्यासाठी परतफेड मिळत असते किंवा ठराविक कालावधीनंतर तर काही विशिष्ट तारखेपासून याला काही रक्कम ही मिळत असते. म्हणून याला असं म्हटलं गेलेलं आहे की हा विमा रिटायरमेंट योजनेप्रमाणे म्हणजेच निवृत्ती योजनेप्रमाणे आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतरचा पाचवा विमा प्रकार आहे तो म्हणजे पैसे परतफेड विमा. यालाच मनी बॅक पॉलिसी असंही म्हणतात. बघा, सदर विम्यामध्ये विम्याच्या कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी विमाधारकास मिळत असते. म्हणजेच विमाधारक जो आहे या विमाधारकास एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी मिळत असते. विमा कालावधी दरम्यान विमाधारकाचा जर मृत्यू झाला असेल तर अशा वेळी कुटुंबातील जे लोक त्यांच्यावरती अवलंबित आहेत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांना पूर्ण रकमेच्या लाभाची हमीही या ठिकाणी दिली जाते. सामान्यतः सदर विमा हा 4 प्रकारांमध्ये उपलब्ध असतो. जसं की 12, 15, 20, 25 म्हणजे या वर्षांकरता 12 वर्षांकरता आपण हा विमा घेऊ शकतो मनी बॅक पॉलिसी. 15 वर्षांसाठी घेऊ शकतो, 20 वर्षासाठी घेऊ शकतो किंवा 25 वर्षासाठी आपण ही पैसे परतफेड योजना या ठिकाणी घेऊ शकतो. हा विमा प्रकार एक असा विमा प्रकार आहे की या विमा प्रकारांमध्ये विम्याच्या कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी ही विमाधारकास मिळत असते. म्हणजेच एकूण विम्याच्या कालावधीची एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी जी विम्याची रक्कम आपण भरणार आहोत त्या रकमेची निश्चित जेवढी टक्केवारी आहे ती संपूर्ण रक्कम या ठिकाणी विमाधारकास दिली जाते. तसेच विमा कालावधी दरम्यान विमाधारकाचा जर मृत्यू झाला असेल, विम्याचा कालावधी जर समजा 12 वर्षाचा आहे आणि या 12 वर्षामध्ये जर त्या धारकाचा मृत्यू होत असेल तर त्या व्यक्तींवरती जे कुटुंबातील काही व्यक्ती अवलंबून असतील किंवा जे लाभार्थी असतील तर त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी सदर विम्याची पूर्ण रक्कम लाभाची हमी त्यांना दिली जाते. म्हणजे पूर्ण रक्कम जी टक्केवारी निश्चित केलेली आहे ही संपूर्ण टक्केवारी किंवा संपूर्ण रक्कम या ठिकाणी दिली जाते. हा विमा आपण 12 वर्षाकरता, 15 वर्षाकरता, 20 वर्ष किंवा 25 वर्ष तर या कालावधीसाठी आपण ही मनी बॅक पॉलिसी घेऊ शकतो. यानंतरचा 6वा प्रकार आहे तो म्हणजे बालविमा. याला चाइल्ड इन्शुरन्स असं म्हणतात. हा सदर विमा असा एक प्रकार आहे की यामध्ये बचत आणि गुंतवणुकीसाठी ही विमा योजना आहे.
म्हणजे लोकांना बचतीची सवय लागावी किंवा त्यांची एक इन्व्हेस्टमेंट व्हावी, गुंतवणूक व्हावी, यासाठी चाइल्ड इन्शुरन्स हा एक विमा प्रकार या ठिकाणी उदयाला आला. ही योजना मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी असते. हे जी चाइल्ड इन्शुरन्स ही जी योजना सुरू करण्यात आलेली आहे, तर मुलांना भविष्यामध्ये ज्या अडचणी आहेत किंवा समोरच्या अडचणी येणार आहे, तर त्या अडचणीसाठी एक गुंतवणूक करून ठेवावी, एक बचत करून ठेवावी, यासाठी बालविमा हा विमा प्रकार या ठिकाणी तयार झालेला आहे. सदर योजनेअंतर्गत विमाधारक मुलांच्या जन्मापासून गुंतवणूक सुरू करू शकतो आणि मुलं सज्ञान झाल्यावर बचतीमधून ठराविक रक्कम काढण्यासाठी त्यांना मुभा असते. हा जो विमा प्रकार आहे, यामध्ये जेव्हा मुलगा लहान असतो, छोटा असतो, तेव्हापासून आपण त्याची विमा पॉलिसी काढू शकतो आणि जेव्हा तो मोठा झाल्यानंतर तो स्वतः जेव्हा एक चांगला समजदार व्यक्ती जेव्हा होईल, जेव्हा तो सज्ञान होईल, तेव्हा तो व्यक्ती त्याच्या पॉलिसीमधनं काही रक्कमही तो काढून घेऊ शकतो. म्हणजे त्याच्या बचतीमधून तो ठराविक रक्कम काढण्याची मुभा त्या व्यक्तीला असते. काही विशिष्ट बालविमा योजना विशिष्ट अंतराने मध्यवर्ती पैसे काढण्याची मुभा देत असतात. काही विमा प्रकार असा आहे की यामध्ये आपण मध्यवर्ती काळामध्ये म्हणजे मधल्या काळामध्ये सुद्धा मुलं सज्ञान होण्याच्या आधीच्या काळामध्ये जर आपल्याला कधी गरज भासत असेल, तर अशा वेळी आपण मध्यवर्ती योजनेदरम्यान त्यामधून पैसे सुद्धा काढू शकतो. यानंतरचा 7वा विमा प्रकार आहे तो म्हणजे सेवानिवृत्ती विमा योजना, यालाच रिटायरमेंट प्लॅन असं म्हणतात. सदर विमा हा जे व्यक्ती निवृत्त होणार आहेत किंवा निवृत्त झालेले आहे अशा व्यक्तींकरता हा विमा प्रकार असतो. हा विमा योजना ही बचतीची आणि गुंतवणुकीची विमाधारकास निवृत्तीनंतर किंवा निवृत्तीच्या वेळी एक संधी म्हणून देत असते. या योजनेस सेवानिवृत्ती विमा योजना असं म्हणतात. कालावधी संपण्यादरम्यान तयार झालेल्या रकमेची किंवा गुंतवणूक जी काही केलेली आहे, उत्पन्न मिळवण्यासाठी ही एक प्रकारे केली जाते. यालाच निवृत्ती किंवा वार्षिक असे संबोधतात. हा विमा प्रकार जे लोक निवृत्त होणार आहेत किंवा जे निवृत्त झालेले आहेत, तर अशा लोकांना एक प्रकारे त्याच्यावरती लाभ मिळावा, आपल्याजवळ असणाऱ्या पैशांवरती आपल्याला अजून लाभ कसा मिळवता येणार आहे, तर या उद्देशाने जे व्यक्ती निवृत्त झालेले आहेत ते व्यक्ती अशा प्रकारचा विमा काढू शकतात. म्हणजे कालावधी संपल्यानंतर त्यांना त्या विम्याची रक्कम लाभासकट मिळत असते. एक प्रकारे आपण ह्याला ॲन्युअल जो आपण वार्षिक विमा शिकलेलो आहोत, ॲन्युटी पॉलिसी, ही ॲन्युटी पॉलिसी आणि रिटायरमेंट पॉलिसी ह्या दोन्ही पॉलिसी जवळजवळ सारख्या आहेत. एक प्रकारे गुंतवणूक करण्याच्या हिशोबाने जे रिटायरमेंट झालेले व्यक्ती असतात, निवृत्त झालेले व्यक्ती असतात, ते व्यक्ती अशा प्रकारचा विमा प्रकार घेऊ शकतात. यानंतरचा सर्वात शेवटचा विमा प्रकार आहे तो म्हणजे ULIP. आता ULIP ही विमा योजना काय आहे, तर ही विमा योजना आत्ता जर आपण बघितली तर या आत्ताच्या काळामध्ये हा विमा प्रकार जास्तीत जास्त उदयाला आलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अनेक लोक या ठिकाणी ULIP विमा योजनेमध्ये गुंतवणूक करत असतात. एक गुंतवणुकीची संधी विमाधारकास ते प्राप्त करून देत असतात. त्यामुळे हा विमा प्रकार जो आहे, हा विमा प्रकार आताच्या काळामध्ये फार लोकप्रिय झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी जीवन विमा म्हणजे काय आणि जीवन विम्याचे 8 प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत. धन्यवाद.